अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांची नित्यसेवा किंवा स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं जोही माझा स्वामी भक्त पठण करत असेल त्याचं आयुष्य नक्कीच चांगलं असेल. ज्यांना दुःख अडचणी खूप प्रॉब्लेम असतील त्यांनी नक्कीच नित्यसेवा करून बघा. ज्या घरामध्ये नित्यसेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते. महाराज नेहमी आपल्याला प्रचिती अनुभव नक्कीच देत असतात. महाराजांची सेवा करत असताना भरपूर अडचणी येतात, दुःख होतात आणि नेहमी आपल्याला असं वाटतं की हा त्रास माझ्याच भोवती का. पण असं म्हणतात की ज्यावेळेस आपण स्वामी सेवात आपल्याला त्रास दुःख अडचणी येत असतील तर समजायचं की तो आपला शेवटचा दुःखाचा काळ असेल. तिथून पुढे आपलं आयुष्य खूप सुंदर होणार आहे. म्हणून तुम्ही नक्की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नक्की तुमच्या आयुष्यात आणा. जो स्वामी भक्त नित्यसेवा करत नसेल त्यांनी नक्कीच नित्यसेवा करा. तुम्ही कितीही पारायण करा किंवा कितीही गुरुचरित्र करा किंवा तुम्ही कितीही 108 स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे पठणही केले ना, त्याच्याबरोबर आपल्याला महाराजांची नित्यसेवा करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून तुम्ही महाराजांची सेवा करा. महाराजांची नित्यसेवा केल्याने तुम्हाला बरेच अनुभव नक्कीच येतील. स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाची नित्यसेवा कशी करावी. महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला माहीतच असेल. तर स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्ही 1, 2, 3 आज जर वाचले तर दुसऱ्या दिवशी आपल्याला 4, 5, 6 असं पठण करायचं असतं आणि आपल्याला 7 दिवसात एक पारायण पूर्ण करायचं असतं. महाराजांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा असेल ना तर ती म्हणजे स्वामी महाराजांची नित्यसेवा. महाराज नेहमी म्हणायचे की ज्या घरामध्ये अखंड नामस्मरण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कमी पडत नसते. महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नामाचं नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपेल. म्हणून तुम्ही रोज स्वामी महाराजांची 11 माळ जप करत जा. शक्य नसेल तर तुम्ही महाराजांची 1 माळ पण जप केली तरी पण तुम्हाला चांगलं फळ भेटेल. महाराजांची नित्यसेवा करा. महाराजांची नित्यसेवा करत असताना खूप अनुभव येतात आणि असे माझे बरेच स्वामी भक्त आहेत की त्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव महाराजांचे आलेले आहेत. ज्यांनीही स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण केलेले, नित्यसेवा केली, 11 गुरुवार केलेत, त्यांना बरेच अनुभव आलेले आहेत. स्वामी महाराजांची सेवा करत असताना महाराजांच्या कोणतेही किंवा आपल्याला फळ भेटेल किंवा नाही, तुम्ही निस्वार्थपणे सेवा जर केली ना तर महाराज नेहमी आपल्याला निस्वार्थपणे आपल्याला नक्कीच फळ देत असतात आणि आपल्याला आपल्यासाठी काय चांगलं आहे ते नेहमी महाराज आपल्यासाठी देत असतात. महाराज असं कधीच हे करणार नाही की जे आपल्यासाठी चांगलं नसेल आणि ते आपल्याला देणार नाहीत. जे आपल्यासाठी योग्य असतं आणि जे आपल्यासाठी चांगलं असतं ते नेहमी आपल्याला देत असतात. गुरुचरित्राच्या पारायणामध्ये म्हटलं आहे की ज्यावेळेस आपल्यावरती देव नाराज होत असतो ना त्यावेळेस आपल्यावरती गुरु वाचवत असतात. म्हणून गुरु जर नाराज झाले तर आपल्याला देवही वाचू शकत नाही. म्हणून आपल्याला गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही नक्कीच गुरूंची सेवा करत जा. महाराजांची नित्यसेवा करत जा. महाराजांची 11 माळा जप करा आणि नित्यसेवाचं पठण तुम्ही रोज 1 अध्याय पण वाचला ना तरी पण जाईल. 21 दिवसामध्ये आपले 1 पाठ होऊन जातो. त्याच्याहून तुम्हाला पुढे लगेच तुम्ही परत पहिल्यापासून सुरुवात करा. तुम्ही जॉब करत असणार किंवा तुम्हाला वेळ नसेल पण 1 अध्याय वाचायला तुम्हाला खरंच सांगते फक्त 2 मिनटं लागतात. 24 तासांमधनं आपल्याला 2 मिनटं आपल्या स्वामींसाठी आपण तर देऊ शकतो. म्हणून तुम्ही महाराजांसाठी नक्कीच 2 मिनटं का असेना स्वामीचरित्र सारामृताचं पठण करा. तुम्ही तर ट्रॅव्हल करत असणार किंवा जात असणार ऑफिसला तर तुम्ही उठता बसता नामस्मरण करू शकतात. त्यावेळेस आपली 1 माळ किंवा 11 माळ ही जप होऊन जाते आणि जाताना सकाळ संध्याकाळ महाराजांपुढे दिवा लावून आणि महाराजांसमोर फक्त 1 पाठ किंवा 1 अध्याय का असेना नक्कीच तुम्ही पठण करा. त्याच्यानेही आपल्याला भरपूर फळ मिळत असतं. महाराजांची सेवा करा. महाराजांची नित्यसेवा करा. तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण किंवा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच आवर्जून स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं नक्कीच पठण करा. 1 जर पाठ तुम्ही रोज केला तरी पण आपल्याला 1 स्वामीचरित्र सारामृत आपलं 1 महिन्यात कंप्लीट होतं आणि 2च मिनटं वाचायला वेळ लागतो. म्हणून तुम्ही आवर्जून ही सेवा नक्कीच करा आणि ही सेवा तितकीच खूप प्रभावी आहे. महाराजांच्या केंद्रात किंवा 108 आरत्या, महाराजांच्या औदुंबराला प्रदक्षिणा ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात नक्कीच येत असतात.
महाराजांची सेवा करत असताना बरेच संकट येतात, बरेच अडथळे येतात, सेवा घडत नसते. पण नाही, आपण आपल्या नित्यनियमाने तर महाराजांची सेवा जर केली तर तर नक्कीच पूर्ण होत असते. म्हणून तुम्ही महाराजांची सेवा नक्की आवर्जून करा. महाराज आपल्याला नक्कीच छान अनुभव देतील. आणि माझ्या अनुभवावरनं सांगते की बरेच अनुभव असे येतात की महाराज नेहमी आपल्यासाठी जे चांगलं असतं ना ते नेहमी देत असतात. आणि महाराज कधीही कोणालाही दुःखी करत नसतात. महाराज भरभरून आपल्याला सगळ्यांना देत असतात. असे बरेच स्वामी भक्त आहेत की ज्यांना महाराजांनी भरपूर दिलेलं आहे. आणि भरपूर देऊन सुद्धा महाराजांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण नेहमी आपल्याला दुःख आले का आपण लगेच स्वामी सेवा सोडत असतो, किंवा आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या पण झाल्या तरी पण आपण स्वामी सेवा सोडून देत असतो. असं न करता आपल्याला रोज स्वामी सेवा नित्यनियमाने करायची आहे. म्हणून तुम्हाला सांगते, महाराजांचा उठा बसा अखंड नामस्मरण करा, महाराजांची सेवा करा. महाराजांच्या सेवेमध्ये भरपूर काही आहे. महाराजांची सेवा करत असताना अडचणी येतील, त्याला न हे करता तुम्ही रोज सेवा करा. महाराजांची उठता बसता नामस्मरण करा. महाराज नक्कीच देतील आणि महाराजांची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर नक्कीच असतं, महाराज नेहमी आपल्या पाठीशी असतात. आपणच महाराजांची सेवा करायला कमी पडत असतो. म्हणून महाराजांची सेवा करा, महाराजांची नित्यसेवा करा, महाराजांची सेवेमार्गता आणि या. तर चला, व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.